नमस्कार, काय नाव आपलं? पुष्पा चंद्रकांत गुरु. तुम्ही मुंबईत किती वर्षापासून राहता? 64 वर्षापासून. मावशी, महानगरपालिकेची निवडणूक आता लागते 15 तारखेला, 15 जानेवारीला या ठिकाणी मतदान होतंय. म्हणजे जवळपास शिवसेनेची या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून सत्ता आहे. महाराष्ट्रामध्ये तरी सत्तांतर वेगवेगळ्या सत्ता आल्या, पण महानगरपालिका मुंबईमध्ये कायमच शिवसेना राहिलेली आहे. आता शिवसेनेच्या एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झालेल्या आहे. कोण म्हणतं खरी बाळासाहेबाची शिवसेना आमची आहे, कोण म्हणतं नाही आमची खरी शिवसेना आहे, कोण म्हणतं बेगडी शिवसेना आहे. तर काय वाटतं आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता भाजप आहे रिंगणामध्ये, त्यानंतर उद्धव साहेबांची शिवसेना आहे, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे. नेमका मुंबईकर आता कुणाच्या पाठीमागं उभं राहणार? हे बघा, असं जर म्हटलं तर बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि त्यांच्या मागं उभा राहावं ही माझी पण इच्छा आहे सगळ्यांनी. आणि शक्यतो बघा, बाळासाहेबांची शिवसेना म्हटल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणता का ती बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे म्हणता? आता एकनाथ शिंदे बोलतात त्यांची शिवसेना, ते आम्हाला पण मान्य नाही आहे. तर खरं म्हटलं तर बाळासाहेबांची शिवसेना आहे. तर बघा, आपले वडील आहेत आणि जर दुसऱ्याचे वडील म्हटलं मी माझे वडील म्हणणं हे चुकीचं आहे ना. असं जर विचार केला तर उद्धव साहेबांनी जर असं बोललं की त्यांचे वडील माझे, तर चालेल का त्यांना? नाही ना चालणार. मग त्या हिशोबाने पण त्यांनी तसं नाही करायला पाहिजे. जायचं तर तुम्ही जायचं ना, तुम्हाला असं कोण म्हणत नाही जाऊ नका का नका जाऊ असं. आता अशा पक्षांमध्ये प्रत्येक पक्षामध्ये होत आहे ना, ह्या पक्षातून त्या पक्षात जातात, त्या पक्षातून त्या पक्षात जातात, त्याला काही विरोध कोणाचा नसतो. पण तुम्ही बाळासाहेब म्हणून बापत तुम्ही घेऊन पळायला लागले तर हे चुकीचं आहे ना. ते म्हणता की आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेलो आहे, तसे त्यांनी ते विचार सोडून दिलेले आहे. आहे, पण बाळासाहेबाचे हे पुढं तुम्ही घेऊन चालले बरोबर आहे, पण बाळासाहेबांचे विचार तुम्ही पुढं घेऊन चाललेत असं म्हणताय. पण तुम्ही मग शिवसेना कशी घेतली? शिवसेना नाव तुम्ही घेतलं, बाळासाहेबांचं नाव घेतलं आणि म्हणतात की आम्ही फक्त विचार घेऊन चालले. असा निर्णय नाही होऊ शकत. निशाणी पण घेतली, निशाणी पण घेतली आहे, सगळंच घेतलं तुम्ही. म्हटलं नाही चालत ना असं. मग आता तुम्ही विचार करा, तुमचे वडील आहेत आणि मी म्हटलं की तुमचं नाव घेऊन जातो, चालेल का? तुम्ही म्हणा माझे वडीलच घेऊन जा, असंच बोलणार ना. म्हणजे त्यांनी असंच केलं असं मला तर असं वाटतंय की त्यांनी असं नाही करायला पाहिजे. केलंय तर आता बघू. आता देवेंद्र फडणवीस वगैरे त्यांचे पण जे मोठमोठे नेते ते बोलले होते की आता उद्धव ठाकरे आणि म्हणजे मुस्लिम बांधवांचे संबंध वगैरे दिसत आहे काही काही ठिकाणी. तर मग ते म्हणता की मुंबईचा महापौर तुम्हाला खान झालेला चालेल का? भाजपवाले पण म्हणताय. अहो, पण भाजपवाल्यांमध्ये नाही का मुस्लिम लोक? भाजपमध्ये आहे, राष्ट्रवादीमध्ये, काँग्रेसमध्ये, सगळ्यांमध्ये मुस्लिम आहे. मग शिवसेनेने घेतलेलं काय बिघडले? शिवसेना का घेऊ नाही शकत? उद्धव साहेब का नाही घेऊ शकत? तुम्ही नुसतं फक्त त्यांचं बोलू शकता, ह्यांचं काय लक्ष नाही का? हे खातात ते नाही खाऊ शकत, ह्यांनी खाल्लेलं दिसतं, ह्यांनी खातात हे लगेच लोकांच्या डोळ्यात दिसतं, पण हे खातात हे नाही दिसत कोणाला. सगळे तर जेव्हा पक्षात आले तर हे ते सगळं स्वतःचं पोट बरोबर भरतात, गरिबाचे कोण भरत नाही, हे तर कोण बघणार? मराठी मुद्द्यावरून बरंच वातावरण तापलंय. आता मराठी मुद्दा म्हणून आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे जे आहे ते अगदी 30-40 वर्षाच्या काळापूर्वीचा विषय होता की मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन झाली. त्यावेळेस एक वाक्य बाळासाहेब बोलायचे की उठाव लुंगीन बाजाव पुंगी वगैरे. तर आता मराठी मुद्द्यावरच राजकारण खेळलं जातं आहे. आता महापौराच्या वरून म्हणता का, कोण म्हणतं की हिंदूच महापौर होणार, कोण म्हणतं नाही मराठीच महापौर होणार. शेलार जे आहे भाजपचे, त्यांना एका पत्रकारांनी प्रश्न केला की महापौर कोण झाला पाहिजे, मराठी झाला पाहिजे का, असं तसं. तर त्यांनी उत्तर देताना बोलले की महापौर हा हिंदूच होईल. तर काय वाटतं तुम्हाला, महापौर कोण झाला पाहिजे? अहो, आता अजूनपर्यंत मराठीच महापौर झालेले आहे. बिहारचे भरपूर या ठिकाणी नागरिक आहे, त्यांचं पण मतदान आहे. यूपीचे पण नागरिक भरपूर आहे, म्हणजे पूर्ण भारतातले नागरिक. कारण की मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, त्यामुळं भरपूर प्रमाणात इतर लोक पण आहे. त्यामुळे मराठी मुद्दा हा एक महत्त्वाचा विषय. मग तुम्हाला काय वाटतं? हे बघा, आता जे याच्या अगोदरची मतदान झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा, सगळीकडं भैया आणि हे निवडून आलेले आहेत. अरे मराठी आहेत का? नाही आहेत. कोणत्या पक्षामध्ये पण? कोण?
कोणत्या पक्षामध्ये म्हणते तुम्ही? बीजेपी मध्ये का शिवसेनेमध्ये का काँग्रेसमध्ये? तेच पक्षाचे निवडून आलेले आहेत. अच्छा. म्हणजे कोणते की आडनावावर तुम्ही बघा की कोण निवडून आलेले आहेत. बरोबर. आहे का मराठी एक पण निवडून आलेला नाहीये. मग आता आपल्या मराठी माणसांनी ठरवायचं की आपल्याला मुंबईमध्ये कोण पाहिजे. मराठी माणसांनी जर तुम्ही जर मराठी माणसांनी जर उठावट केला नाही, मतदान व्यवस्थित केलं नाही की मुंबईमध्ये मराठी माणूस राहणार नाही. राज ठाकरे पण आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पण एकत्र येत आहे, त्यामुळं काय फायदा होईल का? निश्चित थोडाफार फायदा होणारच, कारण त्यांची पण मतं डिवाईड होणारच ना. यांची पण थोडी डिवाईड होणार, तशी त्यांची पण होणार आहेत. बरोबर. दोघांना काही एकत्र काही होणार शक्य होणार नाही, मला तर असं वाटते. मग काय वाटतं नेमकं आपली जी आपली सगळी जनता आहे, समजा मराठी माणूस आहे, नेमकं भाजप मागे जाणार का उद्धव ठाकरे सेने मागे जाणार का शिंदे सेने मागे जाणार, शिवसेने मागे? बघा आता जर साड्या वाटून आणि पैसे वाटून जर मतदान होत असेल तर ते मतदान खरं नाही. जर तुम्ही साड्या वाटणार, पैसे वाटणार आणि मतदान विकत घेणार तर लोकांनी ते घेऊ नये. आणि मतदान खरंच आपल्याला जर देशाला राजा जर चांगला पाहिजे असेल शिवाजी महाराजांसारखा, तर त्यांनी बिन पैशाचं मतदान घ्यावं. कोणाला केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? मी तर सांगते उद्धव साहेबांना करावं. बघा ते आहेत, शिवसेना आहे आमची उद्धव साहेबांची, तर मुंबई आहे. नाही तर शक्य मला वाटत नाही. आता ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी झाल्यात. अहो मराठी माणूस ह्या बिल्डिंगमध्ये कधी जाणार तुम्ही विचार करा. मराठी माणूस विकून निघून जाणार. इथं वाणी गुजराती लोक येणार राहायला, आपली माणसं राहणार नाही. जर तुम्हाला जर असं पाहिजे असेल तर बिल्डिंगचे स्वस्ताई करा, हे करा, तर मराठी माणूस राहील. ना तर नाही राहील. मराठी माणसांनी पण जागा व्हायला पाहिजे की तुम्ही काय हे करा म्हणून. नाही तर मग मराठी माणूस जाईल बदलापूर, इकडे लांब लांब आणि पनवेल तिकडे लोणावळा होईल. मग बिल्डिंगमध्ये सगळे वाणी गुजराती मोदी. नेमकी या ठिकाणी काय काय महत्वाचे प्रश्न काय काय बरं, म्हणजे समस्या काय मुंबईकरांना, मराठी माणसांना? आम्हाला तर अजून समस्या काही एवढी वाटत नाही. अजूनपर्यंत उद्धव साहेब आहेत, बाळासाहेब होते तोपर्यंत आम्हाला काय एवढी समस्या वाटली नाही. आणि ते कामं पण करतात, नाही असं ना. अजूनपर्यंत कोणत्या पक्षाने आमच्या घरामध्ये येऊन कोणची कामं केली आहेत? अजूनपर्यंत तर शिवसेनाच करते. उद्धव साहेबांची शिवसेना करते, अजून दुसरी कोणची